पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शरद पवार आणि अजित पवार एकत्र पण काका पुतण्यांनी शेजारी बसणं टाळलं. आज पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची 47वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पारितोषिक समारंभ आज पार पडला आणि या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवार, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित आहेत. या कार्यक्रमासाठी मंचावर शरद पवारांच्या उजव्या बाजूला अजित पवार आणि डाव्या बाजूला दिलीप वळसे पाटील अशी बैठक व्यवस्था करण्यात आली होती. मात्र अजित पवार आणि शरद पवारांच्या बाजूला बसण्याचं टाळलं असल्याच्या चर्चा दिसून आल्या. शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये सहकार मंत्री बाबासाहेब पाटील बसले असल्याचं दिसून आलं आणि त्यानंतर अजित पवारांनी या वेगळ्या बसण्यामागचं कारण सांगितलं आहे. या कार्यक्रमानंतर बोलताना अजित पवार म्हणाले, असं काहीच नाही, बाबासाहेबांना शरद पवार साहेबांसोबत बोलायचं होतं आणि मी तर केव्हाही बोलू शकतो, म्हणूनच बाबासाहेबांना मी मध्ये बसवलं. मी तिथे असलो तरी मला बोलता येत होतं. माझा आवाज मोठा आहे, 2 खुर्च्या सोडून तिसऱ्याला देखील ऐकायला जातो, त्यामुळे ही काही बातमी होऊ शकत नाही. यामध्ये बाबासाहेब पहिल्यांदा सहकारी मंत्री झाले आहेत, त्यांना साहेबांशी चर्चा करायची होती, त्यामुळे ते मध्ये बसले होते, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे. नावाची पार्टी बदलली, साहेबांची पार्टी होती, तुमची साहेबांची शेजारी नावाची पार्टी होती, बदलून पलीकडे घेतलं. त्याच्यामध्ये बाबासाहेबांना काही साहेबांशी बोलायचं होतं, तर मी केव्हाही बोलू शकतो म्हणून बाबासाहेबांना मध्ये बसवलं. मी तिथं असलो तरी मला बोलता येतच होतं ना. माझा आवाजच आहे की 2 खुर्च्या सोडून देखील तिसऱ्याला ऐकू जातं. त्याच्यामधले ही काही बातमी होऊ शकत नाही. त्यामध्ये एक मी बाबासाहेब पहिल्यांदा सहकार मंत्री झाले, तर 2 वर्ष. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे.